मी राजेश घोले राहतो बोरिवलीला। माझं ऑफिस जे आहे ते दादरला आहे। दादरला दुपारी जेवण झाल्यावरती फिरता फिरता दादर एरियामध्ये मला हे निष्णाई हॉलिडेजचं असं ऑफिस दिसलं। आतमध्ये जाऊन इन्क्वायरी केली, म्हटलं तुमच्या काय काय टूर्स असतात। तर त्यांनी जे काय सांगितलं ते मला थोडंसं वाटलं। त्यांचं ऑफिस वगैरे बघून आलो। ते तुषार सनस आहेत, त्यांना मी भेटलो। अतिशय उमद व्यक्तिमत्व, त्यांनी जे काय सांगितलं त्यामुळे एकदम भारावित होऊन चारधाम यात्रेसाठी म्हणून त्यांना विचारपूस केली आणि तिकडच्या तिकडे बुकिंग केलं। आणि चारधाम यात्रेचं बुकिंग करता करता म्हटलं अजून काय यात्रा असतात का? ते म्हणतात आता आहे ना, ऑगस्टमध्ये आपली अष्टविनायक यात्रा असते, त्याच्यामध्ये हे कोणतं भीमाशंकरलाही आम्ही घेऊन जातो। म्हटलं चला येतो आम्ही। मग आम्ही 15, 16, 17 असे 3 दिवस त्याही यात्रेमध्ये गेलो होतो। ती यात्रा अगदी त्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला सगळीकडचं दर्शन वगैरे दिलं। आणि सारांश म्हणजे त्यांच्याकडचा स्टाफ एवढा आदरातिथ्य करणारा आहे ना, की एखादा घरातला माणूस जसा पाहुणा आल्यावरती एकमेकांचं स्वागत करतो, चहा पाणी विचारतो, त्या पद्धतीने त्यांचा प्रत्येक व्यक्ती ऑफिसमधला विचारत होते। आणि आदित्य श्रिया या दोघांनी अष्टविनायक मध्ये एवढं सुंदर सगळ्यांना गाईड केलं की ते आपल्या घरातलीच मोठी माणसं यात्रेला चाललेत आणि त्यांना कसं सांभाळून घेऊन जायचं या पद्धतीने ते नेत होते। आता चारधाम यात्रा तर आम्ही पुरी केलीच आणि आता घरी जायला निघतोय। तर या चारधाम यात्रामध्ये जे आमचे टूर मॅनेजर होते म्हणजे प्रवीण आणि संयोग, यांच्या बाबतीत माझं अतिशय म्हणजे अतिशय चांगलं मत आहे। तेही दोघे अगदी घरासारखेच वागत होते आणि जिथे जिथे जायचं तिथे अगदी इथे चला, इथून नका जाऊ अशा पद्धतीने, नको इकडनं निसरड आहे या इकडनं नाही, व्यवस्थित चालायचं असेल तर इथून जा, तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर या बाजूने आलात तर झटकन दर्शन होईल, देव इकडनं व्यवस्थित दिसेल, अशा पद्धतीने सगळं समजावत होते। एकंदरीत चारधाम यात्रा आमची व्यवस्थित त्यांनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि त्यांचे जे राहण्याची व्यवस्था तुषार सरांनी केलेली आणि इव्हन खाण्याचे जे काय आचारी ते पण एकदम बेस्ट। म्हणजे मराठमोळ्या माणसाला जसं जेवण लागतं आणि मराठी माणूस जसा जेवणाच्या बाबतीत चोखंदळ असतो, ती सगळी चव इकडे त्यांनी पुरवली। त्यामुळे सगळे हेल्दी आणि राहण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जी काय हॉटेल्स म्हणजे जिथे जिथे व्यवस्था केलेली ती हॉटेल्सही व्यवस्थित आणि चांगल्या ह्याने सुसज्ज होती। असं नाही किंवा चारधाम म्हटल्यावरती कुठेतरी कोपऱ्यात नेऊन ठेवलं आहे आणि एक रात्र काढायची आहे म्हणून कसे तरी काढा आणि आंघोळ करा आणि चालू पडा अशा प्रकारे नव्हतं। एकंदरीत आम्हाला निष्णाईबद्दल अगदी 100%ची म्हणजे गॅरंटी आहे की ते असेच पुढे पुढे चालत राहतील आणि त्यांची कंपनी इतर ज्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्या नावाजलेल्या कंपन्यासारखीच भरभराटीला येईल। थँक्यू।